मध्ये सुरुवातीला बातमी पाहूयात। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले। मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने काही वेळात रवाना होणार आहेत। भांबेरी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि दंगल नियंत्रक पथक, जालना पोलीस आणि राज्य सुरक्षा बल सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आले। दरम्यान जरांगे पाटील यांच्या 6 ते 7 निकटवर्तीयांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यावरती ठाम आहेत आणि जालन्यातल्या भांबेरी या गावातून थोड्याच वेळात ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि त्यासाठी पोलिसांनी सगळा बंदोबस्त तैनात ठेवलाय। मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत, दंगल नियंत्रक पथक सुद्धा तैनात आहे, जालना पोलीस आणि राज्य सुरक्षा बल सुद्धा इथे बोलावण्यात आले। जरांगे पाटील यांच्या 6 ते 7 निकटवर्तीयांना सुद्धा पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीच ताब्यात घेतलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती काल थेट आरोप केले जरांगे पाटील यांनी आणि फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती म्हणजेच मुंबईच्या दिशेने येण्यावरती जरांगे पाटील ठाम आहेत आणि थोड्याच वेळात ते रवाना होणार आहेत। कार्यक्रमच लावतो आणि मग यायचंच असलं तर सकाळी तयारी करा, 10-11 वाजता तर सकाळी इथून निघू सगळेजण आणि सगळे चला। तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणीची तयारी करा आणि मला हे लोक बघायला लागते मायबाप मानल्यावर, म्हणून मला यार थोडा उशीर व्हायला लागलाय। जरा सबुरीना घ्या, तोवर जेवण करून घ्या। हा येणार आहे पण थोडं मागं पुढं होईल। सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आता जोडले गेले। सिद्धार्थ, काय प्लॅन आहे जरांगेंचा? किती वाजता निघणार आहेत मुंबईकडे जायला? जरांगे पाटील यांनी रात्री उशिरा 11:30 वाजता जाहीर केलेलं आहे भांबेरी गावातून की जवळपास 12 ते 1च्या दरम्यान ते या ठिकाणाहून निघणार आहेत। मात्र त्याआधी या गावामध्ये त्यांचे समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे, कारण या तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसते आहे। एकंदरीतच भांबेरी गावामध्ये आता हळूहळू गाड्या यायला लागलेल्या आहेत। ज्या पद्धतीने कार्यकर्ते येऊ लागलेले आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भांबेरी गावात पोलीस सुद्धा आलेले आहेत। आपण बघू शकतो पाठीमागं गावाच्या अगदी वेशीवर पोलिसांच्या फार मोठ्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि भांबेरी गावात जे 3 रस्ते येत आहेत त्या तिन्ही रस्त्याच्या फाट्यांवर फार मोठ्या प्रमाणात पोलीसचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, बॅरिगेटिंग झालेलं आहे। राज्य सुरक्षा बल असेल, जालना पोलीस असेल, दंगल नियंत्रण पथक असेल, या सगळ्या गाड्या या ठिकाणी तैनात आहेत। एकंदरीतच पोलीस प्रशासन तयार आहे आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा 12 ते 1च्या दरम्यान इथून निघायला तयार आहे। नेमका संघर्ष काय होऊ शकतो हे आपल्याला माहित नाही, मात्र कार्यकर्ते आता यायला सुरुवात झालेली आहे। पाटील काय म्हणाल? एकंदरीतच 12-12:30ला पाटील मुंबईकडे निघणार। हो, सगळे निघणार आहे आणि आम्ही पूर्ण तयारी नाही। आम्ही समजे 8-10 दिवसाची सध्या तयारी नाही आणि त्यानंतर आम्ही पुढचं म्हणजे ज्या हिशोबाने आम्हाला वाटेल की आणखी आम्ही त्याची पुढे तयारी करणार आहे आणि आम्ही पूर्ण तयारी, आमच्या गाड्या भरलेल्या आहे। आम्ही खाण्याची वस्तू 8-10 दिवसासाठी कपडे वगैरे म्हणजे पूर्ण जसं ज्या प्रकारे घरी तयारी असते त्या तयारीने आम्ही निघालो आहे। पण पोलिसांनी फार मोठा बंदोबस्त लावलेला आहे। गावात येणारे तिन्ही रस्त्यावर बॅरिगेटिंग आहे, मोठा पोलीस फोर्स आहे। तुम्ही निघू शकाल का गावात? हो, जाणार तर 100% आणि पोलिसांचा त्रास होणं चालू झालेला आहे, कारण की रात्री आमच्या ज्या बीड, गेवराई आणि त्या भागातून गाड्या येत आहेत त्यांना काही पोलीस अधिकारी रोखत आहेत। वयोवृद्ध लोक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत, काय म्हणाल बा? बघतो आपण की वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत। या ठिकाणी मराठा समाजाला दिलेला शब्द मनोज जरांगे पाटील तंतोतंत पाळत असताना सरकार स्वतःच्या शब्दावरून मागे हटत आहे आणि आमच्यावर बळाचा प्रयत्न करण्याचा इथे त्यांचा मानस दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये संबंध महाराष्ट्रातून मराठा समाज मनोज जरांगे दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबतच मुंबईकडे निघू लवकर। कुठून आले दादा? आम्ही हिंगोलीवरून आलेलो आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासनानं खरं म्हणजे येत्या वेळेस आम्हाला खूप त्रास दिला। आम्हाला 149 नोटीस सुद्धा देण्यात आलेल्या आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांना गनिमी कावा शिकवलेला आहे आणि त्या गनिमी काव्याच्या पद्धतीनं सरकारनं आम्हाला कितीही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला तरी पण सर्व मराठा समाज, सर्व मराठी हे मुंबईपर्यंत जाणार आणि या सरकारची
अब्रू वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारनं जो शब्द दिलेला होता मनोज दादाला की सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण जे देतो म्हणले होते ते आरक्षण आम्हाला दिलेलं नाही. ओबीसीतूनच मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण पाहिजे ही आमची सरकारकडे मागणी आहे. निश्चितपणे एक नोटीस मी तुम्हाला दाखवतो. मुंबईकडे जे जाऊ शकतात अशा अंदाजित कार्यकर्त्यांना या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहेत. कलम 149 नुसार मराठा आरक्षण संदर्भात मुंबई जालना येथे लोक गेल्यास त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. तरी आपणास सूचित करण्यात येते की येथील कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी आपणास मुंबई येथे जाऊ नये अशा पद्धतीच्या नोटीस सुद्धा कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. आणि रात्रीतून मनोज जरांगे पाटलांचे कोर टीम मधील जे आहे जवळपास 5 ते 7 लोक यांना सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई करत त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. एकंदरीतच रात्री पोलिसांनी काही लोकांची धरपकड केलेली असली तरी आपण बघतोय की आता थोड्या संख्येने लोक दिसत आहेत. मात्र 12 ते 1 वाजेपर्यंतची वेळ आहे. आपण बघितलं हिंगोलीतून लोक आलेले आहेत, संबंध मराठवाड्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत. ज्या नोटीस पोलिसांनी दिल्या त्या नोटीसीला न घाबरता त्या नोटीस खिशात घेऊन भांबेरीमध्ये लोक निघालेले आहेत. एकंदरीतच लोकांचा निर्धार पक्का आहे, मनोज जरांगे पाटलांचा निर्धार पक्का आहे आणि दुसऱ्या बाजूने पोलीस प्रशासनाचा सुद्धा निर्धार पक्का दिसतो आहे की या ठिकाणाहून कार्यकर्ते बाहेर निघू नये अशा पद्धतीची पूर्ण व्यूहरचना या ठिकाणी झालेली आहे. या भांबेरी परिसरात एकंदरीत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची रेलचेल आहे, मोठ्या पोलिसांच्या गाड्या आहेत, मोठमोठे अधिकारी या ठिकाणी बसून आहेत. निश्चितपणे 12 ते 1च्या दरम्यान मध्ये काय या ठिकाणी होईल हे सांगता येणार नाही. मात्र कार्यकर्तेतून निघाले तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आपण टाळू शकत नाही. सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि आपण अगदी क्षणोक्षणीचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू. नेमकं या गावामध्ये काय होतंय, जरांगे पाटील कशा पद्धतीनं मुंबईसाठी निघतायत आणि पोलीस काही कारवाई करतायत. आता मनोज जरांगे पाटील यांच्या 2 सहकार्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तीर्थपुरी गावातून शैलेंद्र पवार आणि अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी म्हणून ते सातत्याने त्यांच्या सोबत होते आणि रात्री देखील भांबेरी गावात जरांगे पाटील यांच्या सोबत हे दोघेही त्यांचे सहकारी होते. मात्र मुंबईला जाण्यासाठी रात्री हे दोघं घरी गेले असताना त्यांना पहाटे 4 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रवी, कोण कोण आहेत जरांगेंचे असे कट्टर समर्थक किंवा सहकारी ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं? एक सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे सगळे सहकारी किंवा जरांगेंचे समर्थक पुढे मुंबईसाठी रवाना होऊ नयेत म्हणून ही पोलिसांची कारवाई. जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे 2 समर्थक जे आहेत ते 2 सहकारी जे रात्रीपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत होते, पहाटेच्या 4 वाजताच्या वेळेला या दोन्ही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असे या 2 समर्थकांची नावं आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि मुंबईला जाण्याच्या तयारीसाठी सगळी जी आहे ती या ठिकाणी आखण्यात येत आहे. काही कार्यकर्ते सुद्धा रात्री पोलिसांनी धरपकड केल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी आहे. थोड्या प्रमाणात या ठिकाणी लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. मात्र पोलीस या ठिकाणी या मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणाहून निघू नये अशा पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती आखण्यात येत आहे. आणि 2 सहकारी जे आहेत जी तयारी करतात आधीपासून मुंबईला जाण्याची, त्या 2 समर्थकांना 2 सहकाऱ्यांना जे शिष्टमंडळात होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बिलकुल रवी, धन्यवाद या माहितीसाठी. अंतरवाली सराटीमध्ये काल जरांगेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतलाय. कायद्यापुढे कुणीही मोठं नसल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका असा थेट इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. तर जरांगेंच्या मागे कोण आहे याची कल्पना असून या षडयंत्राचा पर्दाफाश होणारच असं ते म्हणाले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही आणि प्रत्येकानं आपापल्या मर्यादेत राहायला हवं. तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहिती नाही पण गृह विभाग यावरती पूर्ण लक्ष ठेवू नये. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना सरकार पाठीशी घालणार नाही असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही, परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते.
आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय. आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही. या कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर जरांगे विरुद्ध आपण गुन्हा दाखल करणार आहात का? सगळं कायदेशीर, ज्या बाबी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये. संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका. महाराष्ट्र की संस्कृति है, इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने, ये शोभा नहीं देता. ये उनकी बोली नहीं है, ये और किसी की बोली है. और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए, लोगों के बहकाव में नहीं आना चाहिए. जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की, जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना, तब नहीं दिया, वंचित रखा सबको. और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए, न कि कानून व्यवस्था बिगाड़ के संभ्रम निर्माण करना चाहिए. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कानून के सामने कोई भी छोटा बड़ा नहीं है, मैंने बताया है आपको. तर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर आता यावरती देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय. जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं, कोणाची अडवणूक नाही. दुसरी गोष्ट, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं, कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे, त्यांना देखील माहिती आहे. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे, मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे की योग्य वेळी बाहेर येईल. तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल. तर अंतरवालीतील दगडफेकीच्या